नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 14 चक्रवाढ व्याजाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण चक्रवाढ व्याजाचे जे सूत्र आहे त्याचा वापर दैनंदिन जीवनातल्या कोणत्या गोष्टींवरती केला जातो याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता आपण जे चक्रवाढ व्याजाचं सूत्र शिकलेलं आहोत त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनातले जे इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा त्याचा वापर करून त्या गोष्टींचा आपण इथे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो. जसं की लोकसंख्या वाढ, त्यानंतर एखाद्या गाडीची किंवा एखाद्या मशीनची किंमत कमी होणे इत्यादी गोष्टी. जर एखादी वस्तू आपण विकली आणि तिला काही काळ वापरल्यानंतर तिची किंमत जी आहे ती कमी होत असते तिच्या मूळ रकमेपेक्षा, मग त्या कमी झालेल्या रकमेला काय म्हणतात? घसारा, म्हणजे कमी झालेला दर असं त्याला म्हणतात. हा जो घसाऱ्याचा दर आहे तो एका ठराविक काळासाठी आणि एका ठराविक रकमेनेच तो कमी होत असतो. जसं एका वर्षाला एखाद्या मशीनची किंमत काही ठराविक टक्क्यांनी कमी होत असते. मग हे जी कमी झालेली किंमत आहे ती शोधून काढण्यासाठी, एका ठराविक काळानंतर शोधून काढण्यासाठी आपण चक्रवाढ व्याजाचे जे सूत्र आहे त्याचा वापर करतो. मग हे जे कमी झालेली रक्कम आहे आणि जो दर आहे घसाऱ्याचा तो आपल्याला माहीत असला पाहिजे. तर अशा वेळेला एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर तो जो घसाऱ्याचा दर आहे तो काय आहे, तो ऋण मानतात, म्हणजे त्याला कमी मानतात. म्हणजे तो आर ह्या कॅपिटल अक्षराने इंग्रजीतल्या दाखवल्या जातो. आता याच्यावरती काही उदाहरणं बघू म्हणजे आपल्याला अधिक जास्त व्यवस्थित ते समजेल. तर आता हे पहिलं उदाहरण बघा. एका गावात, एका सिटीचं किंवा एका शहराचं जी लोकसंख्या आहे ती 8% इतक्या दराने प्रत्येक वर्षी वाढत आहे. मग आता जर ते वाढलेली लोकसंख्या आपल्याला 2012मध्ये काढायची असेल तर आपल्याला त्यांनी सांगितले की 2010मध्ये त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 होती. मग ह्याच्यावरून आपली 2012मधले तिची किती संख्या असेल ते काढायचे. 8% लोकसंख्या वाढीचा दर आहे. मग इथे आपण सगळ्या दिलेल्या त्यांनी जी माहिती आहे ती इथे लिहून घेतलेली आहे. आता इथे बघा 2010 ते 2012 म्हणजे हे 2 वर्ष आहे. मग 2 वर्षाची लोकसंख्या 8%ने किती वाढली हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपण सूत्र घेतलं A बरोबर P गुणिले कंसात 1 अधिक R/100 कंसाचा n-वा घात. मग आपल्या दिलेल्या सगळ्या ज्या आकडे आहेत ते आपण इथे या सूत्रात लिहिले आणि आपल्याला उत्तर मिळालं 2,91,600. म्हणजे 2012मध्ये त्या शहराचं वाढलेली लोकसंख्या 2,91,600 इतकी आहे. आता इथे ही एक रिहाना नावाची एक स्त्री आहे जिने 2015 साली 60,000 रुपयाला एक 2 व्हीलर खरेदी केलेली आहे. मग तिची जी किंमत आहे ती दरवर्षी काय होती, 20%ने कमी होती. मग 2 वर्षांनी त्या गाडीची किंमत किती असेल असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. मग आपण दिलेल्या जी माहिती आहे ती इथे लिहून घेतली. या सूत्रामध्ये आपण किमती ठेवल्या आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 38,400 रुपये. आता इथे चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला ह्या 4 किमती माहिती असणं गरजेचं असतं. APNR. मग आता यातल्या जर 3 आपल्याला दिल्यात तर चौथी कशी काढायची हे आपण या खालच्या उदाहरणावरून अभ्यास करणार आहोत. तर इथे आता आपल्याला त्यांनी तिसऱ्या उदाहरणामध्ये एक मुद्दल दिलेली आहे जी आहे
मुद्दल दिलेली नाही आहे, पण त्याच्यावरचं जे व्याज आहे ते आपल्याला त्यांनी दिले 6,655 रुपये 3 वर्षांसाठी चक्रवाढ व्याजाने 10% आपल्याला इथे मिळालेले आहेत. तर मग आपल्याला त्यांनी मुद्दल किती असेल असं शोधायला सांगितलेलं आहे. मग आपण इथे रास लिहिली, दर लिहिला आणि किती वर्षांसाठी ते ठेवलेले आहेत ते आपल्याला इथे मिळाले. मग त्यामध्ये या सूत्रात आपण किमती ठेवल्या. मग ते मुद्दल किती आहे? 5,000 रुपये. त्याप्रमाणे हे पुढचं उदाहरण आहे. दिलेल्या किमती आपण सूत्रात ठेवल्यानंतर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळालेलं आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे 2 वर्षांसाठी हे चक्रवाढ व्याज आहे. त्याच्यावरती आपल्याला ती व्याज जे मिळालेलं आहे ते 2 वर्षांचं मिळालेलं आहे. सराव संच 14.2 बघा.